सक्सेस कम फ्रॉम एक्सपिरियन्सेस आणि एक्सपिरियन्स कम फ्रॉम बॅड एक्सपिरियन्सेस. तर नमस्कार, माझं नाव विशाल भगवान शिंदे आहे. अभ्यासामध्ये जर विचार केला, अभ्यासाविषयी जर सांगण्याचा विचार केला तर लहानपणी मी अभ्यासामध्ये काही फारसा जास्त हुशार नव्हतो. म्हणजे बेसिक यायचं मला, आणि गणित आणि इंग्रजी हे असे विषय होते ज्यामध्ये मला काहीच येत नव्हतं. 9वीमध्ये मी होतो तेव्हा चाचणी परीक्षा होत असते बोर्डाच्या परीक्षेच्या आधी 20 मार्कांची. त्या चाचणी परीक्षेमध्ये मला गणित विषयामध्ये 20 पैकी फक्त 1 मार्क पडला होता. म्हणजे मला वाटतच नव्हतं की मी गणितामध्ये पास होईल किंवा इंग्रजीमध्ये पास होईल, कारण मला जमतच नव्हतं. जेव्हा माझा 10वीचा शाळेचा रिझल्ट लागला तेव्हा म्हणजे सगळी शाळा शॉक झाली होती. कुणाला विश्वास वाटत नव्हता की हा मुलगा इथपर्यंत पोहोचेल. मला 10वीमध्ये 89 मार्क्स पडले होते आणि मी सगळ्या शाळेमध्ये पहिला आलो होतो. तुम्ही आता व्हिडिओची सुरुवातच अशी केली की हा एक डिसिप्लिन व्यक्ती आहे. तर हा डिसिप्लिन मला माझ्या आईवडिलांकडून आला आहे. ज्या मुलाला त्यांच्या आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव असते किंवा त्यांच्या कष्टांची जाणीव असते, तो मुलगा आयुष्यात कधीच वाया जाऊ शकत नाही किंवा कधीच अनडिसिप्लिन होऊ शकत नाही. म्हणजे बरेच जण असं म्हणतात की आमच्याकडे हे नाही आहे, जेव्हा योग्य परिस्थिती होईल तेव्हा आम्ही काम करायला सुरुवात करेल. पण जशी तुमची परिस्थिती आहे तशी तुम्ही ॲक्सेप्ट करून तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. माझी परिस्थिती अशी झाली होती की मला भरारी तर घ्यायची होती, पण इंग्लिश नावाच्या एका दाव्याने माझे पंख बांधून टाकले होते. मला एवढा कॉन्फिडन्स आला होता की आता मी CA बनू शकतोय. मला माहिती होतं CA मध्ये पण इंग्लिश असते, पण जर आपल्यामध्ये आतून जर आवाज येत असेल ना की तू करू शकतो, तर मला वाटत होतं की मी इझिली पास होऊ शकतो, कारण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला होता. तर हाच कोरोना माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट बनला असं मी म्हणू शकतोय, कारण कोरोनाने अनेकांचे आयुष्य पण उद्ध्वस्त केली, पण माझ्यासाठी माझं आयुष्य सेट करणारा हा कोरोना होता. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो म्हणजे गगनात मावेन असा होता. नमस्कार, मी रोहित पाटील. आज एक मोठी अनाउन्समेंट करतोय आणि ही अनाउन्समेंट असणार आहे तुमच्यासाठीच. गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही मला खूप समजून घेतलं, तुम्ही मला खूप मानसिक आधार दिला. आता ती वेळ माझी आहे तुम्हाला आधार देण्याची. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म, हा मंच तुमच्यासाठीच सजलाय. इथे येण्याची प्रत्येकाला संधी मिळणार आहे. कमेंट्समध्ये लिंक चेक करा. गुगल फॉर्मची लिंक असेल, त्या गुगल फॉर्मच्या लिंकवरती जाऊन तुमचे डिटेल्स भरा. माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर खूप काही संघर्ष केला असेल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप काहीतरी सोसलं असेल आणि अनेक अपडाऊन्स, अनेक डाऊनफॉल पाहत तुम्ही एका लेवलला पोहोचलेला असेल, तर तुमचा पॉडकास्ट मी स्वतः घेणार आहे. मी तुम्हाला इन्व्हाइट करणार आहे. आज आपल्या प्लॅटफॉर्मवरती या शोची सुरुवातच अशा एका क्रिएटरपासून होते किंवा अशा एका गेस्टपासून होते की ज्याने डिसिप्लिनच्या जीवावरती महाराष्ट्रातील सर्वात सक्सेसफुल तरुण कॉन्टेंट क्रिएटर बनण्याचा मान मिळवलेला आहे. माझ्यासमोर विशाल शिंदे बसलेला आहे. त्याच्याबद्दल जे काही डिटेल्स असतील, त्याच्याबद्दल जे काय असेल ते तो तुम्हाला सांगेलच. पण आपण त्याचा आज संघर्षमय जीवन प्रवास पाहणार आहोत. इथेपर्यंत येण्यासाठी त्याला लाईफमध्ये काय काय फेस करावं लागलं, त्याने लाईफमध्ये किती डाऊनफॉल पाहिलेत, किती अपडाऊन्स सोसत सहन करत तो इथेपर्यंत आलेला आहे. विशाल, खरं तर तुला इथे बोलवण्याचं कारण खूप वेगळं आहे. कारण 2 वर्षांपूर्वी माझा द रोहित पाटील शो हा मी शो अनाऊन्स केला होता. त्यावेळी पहिला गेस्ट पण त्याचा तूच होतास. आणि आज मी नवीन काहीतरी चालू करतोय, तेही सर्वसामान्य माणसांसाठी. कारण प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केलेला असतो आणि मला वाटतं त्यांचा संघर्ष मांडण्यासाठी किंवा तो संघर्ष त्यांनी सांगण्यासाठी त्यांना असा एक प्लॅटफॉर्म मिळालाच पाहिजे. आणि बरोबर. प्रत्येकाच्या संघर्षातून काहीतरी घेण्यासारखं असतं. त्यामुळे मी जसं इंट्रोमध्ये सांगितलं की मी तुम्हाला सुद्धा सर्वांना बोलवणारच आहे. आता मला सांग की तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आयुष्यातील आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. इथे नक्कीच. आल्यानंतर कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. पहिल्यांदा तर मी तुमचे आभार मानेल की तुम्ही मला इथे बोलवलंच. जेव्हा 2 वर्षांपूर्वी तुम्ही तुमचा नवीन प्लॅटफॉर्म ओपन केला होता, द रोहित पाटील शो, तेव्हा पहिला गेस्ट पण मीच होतो, आणि आज जेव्हा तुम्ही हा नवीन प्लॅटफॉर्म ओपन करताय त्याचा पहिला गेस्ट पण मीच आहे. या 2 वर्षांमध्ये खूप काही गोष्टी बदलल्यात, खूप काही चेंजेस झालेले आहेत. तुमच्या पण आयुष्यामध्ये झालेत, माझ्या पण अरेच! आयुष्यामध्ये झालेले आहेत, आणि ते चेंजेस, तो प्रवास, ती जर्नी सांगायला मला नक्कीच आवडणार आहे. त्यामुळं खरं खूप छान वाटतंय. आणि पुढचे काही मिनिटं म्हणजे सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतील. जे काही स्पेशली जे कंटेंट क्रिएटर असतील किंवा ज्यांना असं वाटत असेल की आता जीवनामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हे बघ, आपण सर्वच जण ग्रामीण भागातून येतो. तू सुद्धा बरोबर. ग्रामीण भागातून आहेस, मी सुद्धा ग्रामीण भागातून आहे. हं, हं, हं. सुरुवातीला तुझं नाव, तू कुठला आहेस नक्की, हं, हं, तुझे हं. आई-बाबा काय करत होते, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय असेल, ते आमच्या ऑडियन्सला सांग. नक्कीच. तर नमस्कार, माझं नाव विशाल भगवान शिंदे आहे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे.
म्हणजे मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. आमचं गाव असं आहे, जे चारही बाजूने डोंगराने वेढलेलं आहे. म्हणजे पायाभूत सुविधा तिथे नाहीतच प्रॉपर. म्हणजे मी असं म्हणत नाही, की माझं गावाला मी नाव ठेवतोय. कारण आता मी जिथे आलोय, ते सगळं मी माझ्या गावामुळेच आलेलो आहे. पण आणखी पण तिथे पायाभूत सोयी-सुविधा नाहीत आणि अशा गावातून आज मी इथपर्यंत पोहोचलोय. ही माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बरेच जण असं म्हणतात, की आमच्याकडे हे नाही आहे. जेव्हा योग्य परिस्थिती होईल, तेव्हा आम्ही काम करायला सुरुवात करेल. पण जशी तुमची परिस्थिती आहे, तशी तुम्ही ॲक्सेप्ट करून तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. तर असं काही आमचं गाव होतं. लहानपणी म्हणजे माझा जन्म एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये झालेला आहे. आम्हाला 10 एकर जमीन होती. त्यातली 4 एकर ही जिरायत जमीन होती. हं. 6 एकर जी होती ती बागायती होती. पण जमीन ही सगळी पावसावरती अवलंबून होती. जेव्हा पाऊस यायचा चांगला तेव्हा जमिनीमध्ये उत्पादन व्हायचं. जेव्हा नाही यायचं तेव्हा माझी आई कामाला जायची, माझे वडील पण कामाला जायचे आणि जेव्हा त्यांच्याकडे मी पाहायचो ते काम करतात, तेव्हाच मी ठरवलं होतं, की यांचं आत्ताचं आयुष्य दुःखामध्ये चाललंय, पण यांचं म्हातारपण मला दुःखामध्ये नाही जाऊन द्यायचं. हं. म्हणजे ह्या आयुष्यामध्ये एवढं काहीतरी मला कमवायचं आहे, की तेवढं म्हणजे माझ्या आईने ज्या वस्तूवरती हात ठेवेल ना, ती वस्तू मला माझ्या आईसाठी घेऊन द्यायची. तेव्हाच लहान वयामध्ये मला माहिती नव्हतं, की मला काय करायचं आहे, पैसा कुठून कमवायचा आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. पण एवढं माझं स्वप्न होतं, की आयुष्यामध्ये खूप पैसा कमवायचा आहे, खूप सक्सेसफुल व्हायचं आहे. माझ्या आई नाव मला रोशन करायचं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये पाहिलं तर माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 5 जण होतो. हं. मी, माझ्या 2 बहिणी आणि माझे आई-वडील. हं. लहानपणापासूनच म्हणजे मला माहिती होतं, की माझ्या शिक्षणाची, माझ्या बहिणींच्या शिक्षणाची, त्यांच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझ्या आई-वडिलांवरतीच होती. म्हणजे मला माझ्या परिस्थितीची जाणीव होती आणि मी तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या थ्रू सांगू शकेल, की ज्या मुलाला त्यांच्या आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव असते किंवा त्यांच्या कष्टांची जाणीव असते, तो मुलगा आयुष्यात कधीच वाया जाऊ शकत नाही किंवा कधीच अनडिसिप्लिन होऊ शकत नाही. तुम्ही आता व्हिडिओची सुरुवातच अशी केली, की हा एक डिसिप्लिन व्यक्ती आहे. हं. तर हा डिसिप्लिन मला माझ्या आई-वडिलांकडून आला आहे. हं. म्हणजे ते दिवस मला आठवतात, की ते दिवसाचे पण काम करायचे, ते रात्रीचे पण काम करायचे. एवढं काम करून पण ते थकत नसायचे आणि त्यांच्याकडूनच मला तो डिसिप्लिन आला आहे. नंतर अशीच आमची परिस्थिती होती. जास्त म्हणजे एक सर्वसामान्य घरातलाच मी मुलगा होतो. अ, अभ्यासामध्ये जर विचार केला, अभ्यासाविषयी जर सांगण्याचा विचार केला, तर लहानपणी मी अभ्यासामध्ये काही फारसा जास्त हुशार नव्हतो. म्हणजे बेसिक यायचं मला आणि गणित आणि इंग्रजी हे असे विषय होते, म्हणजे ज्यामध्ये मला काहीच येत नव्हतं. म्हणजे पहिलीपासून तर 10वी पर्यंत शिक्षण माझं सगळं गावामध्येच झालं हं. आणि जेव्हा 10वी मध्ये मी होतो, तेव्हा एक खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझी 10वीची. जेव्हा 10वी मध्ये मी होतो, तेव्हा चाचणी परीक्षा होत असते बोर्डाच्या परीक्षेच्या आधी 20 मार्कांची. त्या चाचणी परीक्षेमध्ये मला गणित विषयामध्ये 20 पैकी फक्त 1 मार्क पडला होता. म्हणजे मला वाटतच नव्हतं, की ओके. मी गणितामध्ये पास होईल किंवा बरोबर. इंग्रजीमध्ये पास होईल, कारण मला जमतच नव्हतं. हं. आता मला माहिती होतं, की 10वी मध्ये माझे चान्सेस आहेत, की माझे म्हणजे मी काही विषयांमध्ये नापास हं. होईल. हं. पण तेव्हा माझ्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव म्हणजे ते लक्षात आलं, की त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. एक वेळेस त्यांनी म्हणजे स्वतः जेवण नाही केलं, पण आपल्याला कधी उपाशी ठेवलं नाही. त्यामुळं काय झालं काय माहिती, म्हणजे मी एकदम माझे विचार 360 डिग्री चेंज झाले. जिथे मी आधी सकाळी 7 वाजता उठायचो, तिथे मी पहाटे 3 वाजता उठू लागलो. अभ्यास करू लागलो आणि एवढा अभ्यास केला, मलाच विश्वास बसत नाही, की एवढी ताकद माझ्याकडनं कुठून आली. पण हं. मला माहिती आहे, की माझ्या आई-वडिलांकडे पाहूनच ती आली. जेव्हा माझा 10वीचा शाळेचा रिझल्ट लागला, तेव्हा म्हणजे सगळी शाळा शॉक झाली होती. कुणाला विश्वास वाटत नव्हता, की हा मुलगा इथपर्यंत पोहोचेल. मला 10वी मध्ये 89 मार्क्स पडले होते आणि मी सगळ्या शाळेमध्ये पहिला आलो होतो. ज्या अकाउंटला मला एक म्हणजे सॉरी, ज्या गणित विषयामध्ये मला 1 मार्क पडला होता, त्या गणित विषयामध्ये मला 94 मार्क पडले होते बापरे! आणि मी शाळेत पहिला आलो होतो. म्हणजे हे माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या कुटुंबासाठी हं. शॉकिंग बातमी होती आणि खूप आनंदाची सुद्धा बातमी होती. म्हणजे असं माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, माझं आणि शिक्षणाचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे. बॅकग्राऊंड आहे. येस. त्याच्यानंतर पुढे काय केलंस मग 10वी नंतर? त्यानंतर माझा इंटरेस्ट हा कॉमर्स करण्यामध्ये होता. हं. म्हणजे मी हुशार होतो. म्हणजे समजा जर एखादा इंटरेस्ट आपला असला, तर समजा तुम्ही कंटेंट क्रिएटर आहेत. हं. मी पण कंटेंट क्रिएटर आहे. तर जर आपण त्या फील्डमध्ये काम केलं, तर आपण आपले 100% देऊ शकतोय. आपण म्हणजे काम करू शकतो 100% देऊन. हं. तसं मला मराठीमधून शिकायचं होतं. म्हणजे आर्ट्स किंवा कॉमर्स, पण माझा कॉमर्समध्ये इंटरेस्ट होता. पण आता 10वी मध्ये 1 नंबर आला, एवढा हुशार आपला मुलगा आहे असं समजल्यावरती घरच्यांनी मला फोर्स करून सायन्सला ॲडमिशन घ्यायला लावलं. जे हं. मला घ्यायचं नव्हतं. पण ते म्हटले, की त्यामध्येच फ्युचर आहे. नंतर तू इंजिनिअर बनशील, डॉक्टर बनशील, हं. तुला चांगला जॉब मिळेल. तर मी म्हटलं चला घरचे म्हणतायत म्हटल्यानंतर घेऊया. ती माझी थोडीशी चूक झाली होती. नंतर मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. आता माझी परिस्थिती अशी झाली होती, की मला भरारी तर घ्यायची होती. पण हं. इंग्लिश नावाच्या एका दाव्याने माझे पंख बांधून टाकले होते. हं. म्हणजे
अभ्यास तर करायचा होता, पण मला जास्त काही येत नव्हतं. म्हणजे मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे 10वी पर्यंत मला फक्त माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव आणि माझं आडनाव हे 3 शब्द होते जे इंग्लिशमध्ये मला लिहिता यायचे. हं. म्हणजे मला इंग्लिश फारशी काही जमत नव्हती आणि सायन्समध्ये पण तसंच झालं. म्हणजे मला आणखी पण ते दिवस आठवतात. म्हणजे 11वीला मी बी डिव्हिजनमध्ये होतो, नॉन ग्रँड टेबल. मी ओपन आहे त्यामुळे माझा ग्रँड टेबल डिव्हिजनला नंबर नव्हता लागला. तिथे शिक्षक विचारायचे, की 10वी मध्ये कोणाला किती मार्क्स पडलेत? मी सांगायचो मला 89 मार्क्स पडलेत. म्हणजे सगळ्यात जास्त मलाच मार्क्स असायचे आणि मला तिथे काहीच येत नसायचं. म्हणजे अशी परिस्थिती माझी झाली होती. त्याच्यामुळं म्हणजे मला तिथे असं जास्त मी अभ्यास पण करू शकत नव्हतो आणि करता पण येत नव्हता. 11वी मध्ये त्याचा परिणाम असा झाला, की माझे 4 विषयमध्ये मी नापास झालो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स. म्हणजे मला ग्रेस लावून पास करण्यात आलं. मग मी घरच्यांना सांगितलं, की मला काही यामध्ये करियर नाही करायचं. हं. मला कॉमर्सला जायचं आहे. ज्यामध्ये मी चांगलं करू शकतो, मी अभ्यास करू शकतो. असं काही नाही, की जर सायन्स केलं तरच तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. तुम्ही कॉमर्समधून पण नोकरी मिळवू शकताय. हं. मी घरच्यांना सांगितलं. घरच्यांना असं म्हटलं, की जर मला कॉमर्सला ॲडमिशन घेऊन दिलं नाही, तर मी शिकणारच नाही. आता घरचे म्हटले, "न शिकण्यापेक्षा तू कॉमर्सला गेलेलाच बरा." बरोबर. नंतर मी आणि माझे वडील आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. हं. त्यांना हा किस्सा सांगितला, की मला 12वीला कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. हं. त्यानंतर त्यांनी माझा रिझल्ट पाहिला. रिझल्ट पाहिल्यावरती त्यांना कळालं, की या मुलाचे तर 11वीमध्ये 4 विषयामध्ये नापास झाला आहे. हं. ते म्हटले, की "बाळा तू सायन्सलाच राहा." सायन्सला कसं असतं, की 25 मार्क प्रॅक्टिकलचे असतात, जे तुला कॉलेज देईल आणि 70 मार्क्सपैकी फक्त तुला 10 मार्क्स पाडायचे असतात, ज्यामुळे तू हं. इझिली पास होशील. हं. कॉमर्समध्ये कसं असतं थेरॉटिकल विषय असतात, ज्यामध्ये हं. तू पास होणार नाही. पण मी त्यांना म्हणजे माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता, की मी त्यांना सांगितलं, "आत्ता तुम्ही माझ्या अकाउंटची" म्हणजे तेव्हा मी क्लासेस लावले होते. म्हणजे कॉलेज करता हं. अकाउंटचे क्लासेस लावले होते हं. आणि मला बऱ्यापैकी अकाउंटचं माहिती होतं. मी त्यांना म्हटलं, की "आत्ता तुम्ही माझ्या अकाउंटची एक्झाम घ्या. जर मला 70 मार्क्सपैकी जर मला 50 मार्क्सपेक्षा जर कमी मार्क पडले, तर तुम्ही हं. मला ॲडमिशन देऊ देऊ नका. मला नका. तुम्ही या कॉलेजमधून पण काढून टाका." हं. त्यांना माझ्यामधला हा कॉन्फिडन्स आवडला असेल आणि माझ्याकडं पाहून त्यांनी मला कॉमर्सला ॲडमिशन दिलं. म्हणजे आता सगळं सेट झालं होतं. म्हणजे मी माझ्या फील्डमध्ये आलो होतो आणि नंतर आता मी कॉमर्सला आलो होतो आणि सगळं माझ्यासाठी नवीन होतं. कॉमर्सला एक विषय असतो अकाउंट, तो इंग्लिशमध्ये होता. हं. पण तो पण म्हणजे त्याच्यामध्ये पण मी हुशार होतो कारण मी क्लासेस लावले होते. तिथं मी मन लावून अभ्यास पण करत होतो. 12वीला मी खूप मन लावून अभ्यास केला आणि त्याचा रिझल्ट असा आला, की 12वीमध्ये मी कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये माझा 5वा नंबर आला होता आणि अकाउंट सब्जेक्टमध्ये माझा तालुक्यामध्ये पहिला नंबर आला होता. बरं. अकाउंटमध्ये मला 100 पैकी 99 मार्क्स पडले होते. बापरे! हां. हां, म्हणजे तेव्हा पण सगळे शॉक झाले होते. यावरून मला म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण एवढं सांगायचं आहे, की तुमचा इंटरेस्ट ज्या फील्डमध्ये आहे ना, त्या फील्डमध्ये तुम्ही काम करा. म्हणजे आपल्या आई-वडिलांचे विचार कसे हे जुने असतात. ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने विचार करतात. तर शिक्षणाच्या बाबतीत आणि करिअरच्या बाबतीत तरी आपल्या आई-वडिलांचं सजेशन तुम्ही घेऊ नका, असं मला सांगायचं आहे. कारण आपल्याला माहिती असतं, हं. आपण कशामध्ये जास्त मेहनत करू हं. शकतोय, कशामध्ये आपण जास्त काम करू शकतोय. तर मी माझ्या पॅशनला फॉलो केलं आणि नंतर मी 10वी मध्ये पण चांगले मार्क्स मिळवले, 12वी मध्ये पण मी चांगले मार्क्स मिळवले. आत्ता म्हणजे शिक्षण काय आहे तुझं? आता मी बी.कॉम कंप्लीट आहे. बी-कॉम. म्हणजे बी.कॉम आता पास केलं. 12वीला एवढे चांगले मार्क्स पडल्यानंतर फॅमिलीकडून अर्थातच अपेक्षा सगळ्यांच्याच वाढलेल्या असणार आहेत. हं. मग 12वी नंतर काय केलंस पुढे? 12वी नंतर माझं स्वप्न होतं मला सी-ए करायचं. बरं. म्हणजे 12वी मध्ये तर मी हुशार होतोच. 12वी मध्ये मला हं. हं. सगळ्या क्लासमधले विद्यार्थी सी-ए, सी-ए म्हणायचे. म्हणजे माझं नावच सी-ए पडलं होतं. म्हणजे हं. मला एवढा कॉन्फिडन्स आला होता, की आता मी सी-ए बनू शकतोय. मला माहिती होतं सी-एमध्ये पण इंग्लिश असते. हं. पण जर आपल्यामध्ये आतून जर आवाज येत असेल ना, की तू करू शकतो, हं. तर मला वाटत होतं, की मी इझिली पास होऊ शकतो. कारण माझ्यामध्ये हं. एवढा कॉन्फिडन्स आला होता. नंतर जेव्हा 12वी संपली आणि 12वी संपल्यानंतर कोरोना आला 2020 मध्ये. हं. तर हाच कोरोना माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट बनला, असं मी म्हणू शकतोय. कारण कोरोनाने अनेकांचे आयुष्य पण उद्ध्वस्त केली. पण माझ्यासाठी माझं आयुष्य सेट करणारा हा कोरोना होता. म्हणजे कोरोना तुझ्यासाठी चांगला ठरला. हां, म्हणजे माझ्या आयुष्यासाठी एक टर्निंग पॉइंट ओके. बनला. कारण हां. त्यामध्ये मी भरपूर काही गोष्टी शिकलो. हं. मला सी-ए करायचं होतं. सगळं म्हणजे क्लास वगैरे सगळं मी पाहिलं होतं. पण मध्येच कोरोनाची एंट्री झाली. त्याच्यामुळं हं. सगळं बंद होतं. कॉलेज बंद, क्लास बंद, सगळं हं. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन, हं. देशामध्ये लॉकडाऊन होतं. त्याच्यामुळं मग मला घरीच बसावं लागलं. आणि तेव्हा सिच्युएशन अशी झाली होती, की म्हणजे जे घरचं म्हणजे आमचं सगळं घरचं उत्पन्न हे हं. शेतीवरती असायचं. हं. तर शेतीच्या मालासाठी बाजारपेठ पण बंद होतं तेव्हा. हं. तर घरची सगळी जबाबदारी ही माझ्या वडिलांच्या खांद्यावरती आली होती. त्यांना रोजगार पण नव्हता. तर आणि मी एवढा मोठा बनलो होतो, की थोडीशी जबाबदारी माझ्या पण खांद्यांवरती आली होती. बरोबर, बरोबर. हं. तर तेव्हा आमच्या गावातनं काही मुलं दुसऱ्या गावामध्ये द्राक्ष तोडायला जायचे. द्राक्षे. हां, तर हं. त्यांना मी म्हटलं, की मला पण तुमच्या गँगमध्ये म्हणजे घ्या. सहभागी करा. ओके. हां.
तर त्यांनी पण मला घेतलं. हं. नंतर मी सकाळी 7 वाजता जायचो, म्हणजे दुसऱ्या गावामध्ये ते द्राक्ष तोडायला जायचो. संध्याकाळी मला 8-9 वाजायचे. दिवसभर मी ते द्राक्ष तोडायचो, हं. पॅकिंग करायचो, ते हं. लोड करायचो. म्हणजे हे काम मी करू लागलो. म्हणजे 2, 3, 4 4 महिने असतील. 4 महिने मी ते काम करायचो. म्हणजे आतून मला असं वाटायचं, की काय यार आपला 10वी मध्ये 1 नंबर आला आपला 12वी मध्ये तालुक्यामध्ये पहिला नंबर आला आणि आता मी एक लेबर म्हणून काम करतोय. किती तास काम करायचंस? जवळपास 12 तास काम आणि त्या करायचो. 12 तासाचे किती रुपये मिळायचे? 12 तासाचे मला ₹500-600 मिळायचे. आणि आज म्हणजे एका मिनिटाचे किती रुपये घेतोस? आज एका मिनिटाचे त्यापेक्षा जास्त. ₹1,00,000. एका रीलचे. हां, त्यापेक्षा एका पण रील. जास्त. ओके. हां. म्हणजे बरं. वेळ प्रत्येकाची बदलत असते. हां. म्हणजे जेव्हा मी ते काम करायचो ना, हं. तेव्हा मला माहिती होतं, की हे काम खूप कमी दर्जाचं काम आहे. हं. पण माझे स्वप्न कमी दर्जाचे नव्हते. जरी मी ते काम करत असलो, तरी पण माझे स्वप्न खूप मोठे होते. हं, मला हं. माहिती होतं, की आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काही करायचंय. फक्त देवाने आपल्याला एका अशा फेजमध्ये आणलंय, हं. जिथे देव आपल्याला टेस्ट करतोय. म्हणजे असं म्हणत असतात, की ज्या व्यक्तीला देवाला खूप मोठं बनवायचं असतं, देव त्याच्या आयुष्यामध्ये संकटं पाठवत असतो. हं. आणि जो त्या संकटातून पुढे येतो किंवा जो त्या संकटाला सामोरे जातो, तोच आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल बनतो. हं, हं. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बॅड एक्सपिरियन्स पण आलेले पाहिजेत. कारण सक्सेसची एक डेफिनेशन आहे. सक्सेस कम फ्रॉम एक्सपिरियन्सेस आणि एक्सपिरियन्स कम फ्रॉम बॅड एक्सपिरियन्सेस. हं. तर तो माझ्यासाठी म्हणजे बॅड एक्सपिरियन्स नव्हता असं म्हणू शकत नाही. पण तेव्हा मला समजलं, की जर आपल्याला चांगला जॉब मिळाला नाही, जर आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालो नाही, तर उद्या आपल्याला हेच काम करावं लागेल. हं, हं, हं. नंतर मग काही महिन्यानंतर कोरोना गेला. सगळं सुरळीत चालू झालं. मग त्यानंतर कोरोना गेला आणि कोरोनासोबत माझ्यामधलं मोटिव्हेशन पण गेलं. म्हणजे हं. सीए बनायचं. कारण तेव्हा घरामध्ये एवढा पैसा शिल्लक राहिला नव्हता, की माझं शिक्षण ते हँडल करू शकतील. हं. त्यामुळं मग मी नंतर बी.कॉमला ॲडमिशन टाकलं आणि नंतर मग मी बी.कॉम करू लागलो. म्हणजे अशी माझी 12वी नंतरची जर्नी होती. बरं, आता इकडे कंटेंट क्रिएटर, आज एक सक्सेसफुल कंटेंट क्रिएटर म्हणून तू सर्वांना परिचित आहेस. हं, हं, हं. संपूर्ण महाराष्ट्रातून तुला फॉलो करतात. तू टेकमधला हं. आहेस, एज्युकेशनमध्ये आहेस, इन्फोटेनमेंट कॅटेगरीमध्ये आहेस. हं, नगरचा विशाल म्हणून तुझे खूप मोठे फॅन फॉलोइंग आहे. हो, तिकडे हो. सुद्धा तुझे डेली व्लॉग बघितले जातात. हां. तर आता मला सांग, की ह्या सगळ्या जर्नीची सुरुवात कशी झाली? आणि इकडे यावंसं का वाटलं? म्हणजे ह्याच्या पाठीमागे काय मोटिव्हेशन आहे? हां, तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की नंतर मी बी.कॉमला ॲडमिशन घेतलं. हं. तर मी फर्स्ट इयर बी.कॉम म्हणजे जास्त काही असं प्रोडक्टिव्ह केलंच नाही. हं. त्यामध्ये फक्त मी जायचो, लेक्चर अटेंड करायचो आणि घरी यायचो आणि शेतातले कामं करायचो. हं. आणि म्हणजे मी असा एकदम करिअरलेस झालो होतो. म्हणजे माझ्यासमोर कोणतं स्वप्न नव्हतं. पण एवढं मला माहिती होतं, की YouTube नावाचा एक असा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मी YouTubeवरती व्हिडिओज तर पाहायचो आणि हे पण मला माहिती होतं, की YouTubeवरून पैसा कमवता येतो. हं. म्हणजे एवढं मला माहिती होतं आणि माझा पहिल्यापासून आहे ना ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट होता. मला फिरायला खूप आवडायचं हं. आणि ते मोमेंट मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण कैद करायचो. हं. मी असे भरपूर ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होते ज्यांना मी फॉलो करायचो, त्यांचा कंटेंट पाहायचो आणि पहिल्यापासून माझ्या मनामध्ये होतं, की यार असा हं. कंटेंट आपल्याला पण बनवायचा आहे. हं. पण तो कधी बनवायचा आहे, कसा बनवायचा आहे हे काहीच मला माहिती नव्हतं. हं. मग तेव्हाच माझी कंटेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे एकदा मी आणि माझा फ्रेंड जेजुरीला गेलो होतो असंच हं. दर्शन घेण्यासाठी. तर जाता-जाता मी अशा नॉर्मल क्लिप्स शूट करत गेलो आणि घरी आल्यानंतर त्याला मी व्हॉईस ओव्हर दिला आणि नॉर्मल एडिट करून म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं तेव्हा. हं. तो मी अपलोड केला. तर 2-3 दिवसांमध्ये त्या व्हिडिओला जवळपास 500 व्ह्यूज आले होते. हं. आणि जिथे माझे WhatsAppचं स्टेटस 30-35 लोकं पाहायचे, तिथे तो 500 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. म्हणजे ही हं. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, हं. की यार 500 लोकांनी आपला व्हिडिओ पाहिलाय. म्हणजे व्हिडिओ तिथे म्हणतात ना, एक थोडीशी मला मोटिव्हेशन भेटलं होतं. हं. म्हणजे आग पेटायला पण एक थिणगी लागत असते, तर ती थिणगी माझ्यामधली कंटेंट क्रिएशनची तीच होते, जेव्हा मी तो प्रवास केला होता. मग मी 1-2 ठिकाणी अशा भेटी दिल्या. ते पण व्हिडिओज टाकले. म्हणजे जास्त काही व्ह्यूज नाही आले. पहिल्याच व्हिडिओला आले होते. पण तेव्हा माझं वय 18 वर्ष होतं आणि 18 वर्षामध्ये ट्रॅव्हलिंग करणं, फिरणं हे पॉसिबल नव्हतं. कारण हं. ट्रॅव्हलिंग करण्यासाठी पैसा पण खूप लागतो. आणि मी एवढा म्हणजे एवढं माझं वय पण नव्हतं, की घरचे मला खूप लांब-लांब जाऊन देतील. त्याच्यामुळं माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आला, की आपण असा काहीतरी कंटेंट बनवला पाहिजे, ज्याला आपण घरात बसल्या बनवू शकतोय. म्हणजे जास्त त्यासाठी मेहनत पण नसेल आणि आपण हं. घरात बसल्या-बसल्या त्याला शूट पण करू शकतो, एडिट पण करू शकतोय, अपलोड पण करू शकतोय. ट्रॅव्हलिंगसोबत माझा इंटरेस्ट थोडासा इन्फोटेनमेंटमध्ये पण होता. म्हणजे हं. जनरल नॉलेज म्हणजे मला आवडायचं ते. तर मग मी प्लॅन केला, की यार असा व्हिडिओज आपण बनवले पाहिजेत इन्फोटेनमेंटचे. नंतर मग मी त्याच पेजवरती, त्याच YouTube चॅनलवरती थोडेसे इन्फोटेनमेंटचे व्हिडिओज अपलोड करायला स्टार्ट केलं. हं. म्हणजे जगातले सर्वात जास्त पॉवरफुल 5 देश किंवा जर भारतामध्ये नोटबंदी झाली होती, तर त्याचे काय इम्पॅक्ट झाले म्हणजे असे हं. टॉपिक मी घेऊन यायला लागलो. पण
त्याला जास्त काही रिस्पॉन्स येत नव्हता. मी 1-2 महिने त्यावरती काम केलं. कारण त्यावरती मी ऑलरेडी हे बाकीचे पण व्हिडिओज टाकले होते. तर ते मिक्स कंटेंट झाला होता आणि व्ह्यूज येत नव्हते. हं. नंतर मी ठरवलं की आपण शॉर्ट फॉर्म कंटेंटमध्ये आलं पाहिजे. नंतर मग मला कल्पना आली एम-के-सी शॉर्ट्स ज्यावरती मी सध्या काम करतो. म्हणजे आधी माझा जो चॅनल होता त्याचं नाव होतं मराठी नॉलेज कंटेंट. हं. तर मराठीचा एम, नॉलेजचा के आणि हं. कंटेंटचा सी असं मी एम-के-सी शॉर्ट्स नावाने माझा यूट्यूब चॅनल ओपन केला. त्यावरती मी शॉर्ट्स व्हिडिओज टाकायला लागलो आणि हळू मला व्ह्यूज पण यायला लागले त्यावरती हं. बऱ्यापैकी. पण मला कुणाला सांगायचं नव्हतं की मी काय करतोय. कारण ग्रामीण भागामध्ये कसं असतं की आपला मुलगा फोनमध्ये म्हणजे पाहतोय किंवा वेळ वाया घालवतोय, तर त्यांना असं वाटतं की तो वेळच वाया घालवतोय. म्हणजे माहिती नसतं की म्हणजे ग्रामीण भागातल्या पालकांना माहिती नसतं की फोनमधून पण करियर बनवता येतं, फोनमधून पण पैसा कमवता येतो. त्यामुळे मला त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं होतं की मी जे करतोय ते मी चांगलं करतोय. हं. त्याच्यामुळे जेव्हा ते घरी असायचे ना, तेव्हा मी व्हिडिओ शूट करतच नसायचो. जेव्हा ते रानामध्ये जायचे, म्हणजे मी कॉलेजवरून यायचो घरी बी-कॉम हं. करता हं. आल्यानंतर माझी स्क्रिप्ट रेडी करायचो, त्याला व्हॉईस ओव्हर करायचो. जेव्हा ते घरी असायचे, तेव्हा मी घराच्या स्लॅबवरती जायचो हं. आणि वरती जाऊन व्हॉईस ओव्हर करायचो. म्हणजे ते पण दिवस मी पाहिलेले आहेत. नंतर म्हणजे प्रॉब्लेम्स तर खूप आले मला कंटेंट क्रिएशनमध्ये स्टार्टिंगच्या फेजमध्ये. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, की मी अशा गावामध्ये राहतो जिथे पायाभूत सुविधांचा खूप अभाव आहे. जिथे लाईट पण नसायची प्रॉपर. इंटरनेटचा तर खूप इश्यू असायचा. म्हणजे मला व्हिडिओ अपलोड करायला मला 4Kमध्ये व्हिडिओ अपलोड करताच येत नसायचा. कारण तो होतच नसायचा. मला हं. 1080 याच्यामध्येच याच क्वालिटीमध्ये अपलोड करायला लागायचा. त्यासाठी पण खूप वेळ लागायचा. हं. 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 लाईटचा प्रॉब्लेम असायचा. जेव्हा मी फेस कॅम व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले, तेव्हा म्हणजे कधी-कधी मी बनवायला लागायचो आणि लाईट जायची. म्हणजे मी असे पण काही जुगाड केलेले तर माझ्या घरामध्ये खूप मोठा आरसा होता. त्याला मी बाहेर नेऊन ठेवायचो. सूर्याची किरणं त्या आरशावरती पडायची आणि त्याचं रिफ्लेक्शन घरामध्ये पडायचं आणि त्यामध्ये पण मी व्हिडिओ शूट केलेले आहेत. बापरे! हां, म्हणजे मला बसायला चेअर पण नसायची. तर मी ती घडबंचीवरती पोळपट मांडायचो. त्यावरती मी व्हिडिओ शूट करायचो. म्हणजे मी कधी असा विचार नाही केला, की आपल्याकडं आत्ता या हं. वस्तू नाही आहेत, तर आपण पहिल्यांदा त्या वस्तू गोळा करू आणि नंतर मग आपण कामाला लागू. कामाला. माझा दृष्टिकोन असा होता, की आत्ता आपल्याकडे ज्या वस्तू आहेत ना, त्यालाच घेऊन आपण आपलं करियर स्टार्ट करू किंवा आपण आपल्या या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीला हं. स्टार्ट करू. नंतर हळू मला रिस्पॉन्स येत गेला. माझे 1,00,000 सबस्क्रायबर होईपर्यंत घराच्या भिंतीला पण माहिती नव्हतं, की मी व्हिडिओज बनवतोय. कारण मला कुणाला सांगायचं नव्हतं, की मी काय करतोय म्हणून. YouTubeचं पहिलं पेमेंट किती आलं? त्या पहिल्या पेमेंटचं काय केलं? अ, जेव्हा मी माझं YouTube म्हणजे 2022 मध्ये मी या कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये आलो होतो. हं. 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 2022च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मला YouTubeचं माझं पहिलं पेमेंट आलं. हं. म्हणजे एक 5 ते 6 महिने मेहनत केल्यानंतर. हं. माझ्या DMमध्ये बरेच क्वेशन्स येत असतात, की तू YouTubeवरती किती महिन्यानंतर तुला रिझल्ट दिसायला लागले? तर हा पण सांगतो मी क्वेशन्स 5 ते 6 महिन्यानंतर मला रिझल्ट दिसायला लागले. माझं YouTubeचं पहिलं पेमेंट आलं होतं ₹12,000. हं. जेव्हा ते पेमेंट आलं तेव्हा मी खूप खुश झालो होतो. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता. मी माझं अकाउंट वारंवार चेक करायचो. यार, हे पैसे आलेत ₹12,000 मी मेहनत केली, त्याचं मला फळ भेटलं. आता वेळ अशी आली होती, की मला माझ्या आई-वडिलांना प्रूव्ह करून दाखवायचं होतं. म्हणजे मी सांगितलेलंच नव्हतं, की मी व्हिडिओज बनवतोय. जेव्हा मला माझं पहिलं पेमेंट आलं, तेव्हा मी श्रीगोंद्याला गेलो. माझ्या वडिलांसाठी एक मी फोन पर्चेस केला. आईसाठी एक साडी पर्चेस केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांना एका रूममध्ये बसवलं आणि तो फोन आणि ती साडी मी त्यांच्या हातामध्ये दिली आणि त्यांना सांगितलं, की मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून मी YouTubeवरती व्हिडिओज बनवतोय आणि आज YouTubeने मला माझं पहिलं पेमेंट पाठवलंय आणि त्या पेमेंटमधून मी तुमच्यासाठी हे काही गिफ्ट्स घेतलेलं आणलेत. आहे. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो म्हणजे गगनात मावेनासा होता. म्हणजे आपल्या मुलाने म्हणजे ज्या वडिलांनी मला ₹10,000 चा फोन घेऊन दिला होता, कसलीही अपेक्षा न ठेवता, त्याच फोनमध्ये काम करून त्याच मुलाने आज माझ्यासाठी फोन घेऊन दिलाय. म्हणजे माझे वडील एक सिंपल ₹1,000 चा फोन यूज करायचे. त्यांना मी पहिला Android फोन घेऊन दिला होता. आईसाठी साडी घेतली होती. म्हणजे तो मोमेंट माझ्यासाठी पण खूप खूप स्पेशल होता आणि माझ्या घरच्यांसाठी पण खूप स्पेशल होता. आणि आता मी असं प्रूव्ह करून दाखवलं होतं म्हटल्यानंतर त्यांचा पण मला पाठिंबा त्यानंतर मिळायला हं. लागला ह्या हं. फील्डसाठी. मग आता एवढं सगळं केल्यानंतर मला सांग, की तू ज्या वयामध्ये होतास, त्या वयामध्ये हं. खरं तर मुलांच्यावरती विश्वास कमी दाखवला जातो पालकांकडून. बरोबर. तू तुझ्या कृतीतून पालकांचा विश्वास जिंकलास. त्याच्यानंतर हं. सपोज घरातल्यांनी जर सुरुवातीला तुला विरोध केला असेल, कारण तुला पण हं, कुठेतरी हं. वाटत असेल ना, आपल्याला घरातून विरोध होऊ शकतो म्हणून ही गोष्ट तू लपवली होतीस. हं, त्याच्यानंतर घरातल्यांचा पाठिंबा मिळायला चालू झाला का? हं. जे करतोयस त्यासाठी? बरोबर. हां, म्हणजे त्यानंतरच. कारण जेव्हा तुम्ही एखादी कोणती पण हं. गोष्ट करताय ना, म्हणजे आता समजा तुम्ही घरच्यांसमोर सांगितलं, की मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर घरच्यांचं कसं असतं, आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीचं असं असतं, की तुम्ही खूप मोठं पाऊल टाकू नका. हां, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण पण आहे, की अंथरूण पांघरून पाय पसरा.
म्हणजे त्यांना वाटतं की जास्त मोठी रिस्क नाही घेतली पाहिजे तुम्ही. हम्म. म्हणजे बाकीचे मुलं 12वी नंतर इंजिनिअरिंग करताय तर तुम्ही पण त्या फील्डमध्ये जा. बरं. बाकीचे मुलं जर डॉक्टर करताय तर तुम्ही तिकडेच जा. बाकीचे मुलं जर सीए करताय तर तुम्ही तिकडेच जा. तुम्ही जर चुकून एखादी वेगळी फील्ड निवडली तर तुमच्या घरच्यांचा तुम्हाला विरोध असणार आहे. हे मला पण तेव्हा माहिती होतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवत नाहीत ना, तोपर्यंत घरचे तुम्हाला म्हणजे सपोर्ट नाही करणार आणि मला माहिती होतं, की मला प्रूव्ह करून दाखवायचंय. जर मी हे आधी घरच्यांना सांगितलं असतं, की मी YouTubeवरती व्हिडिओज बनवतोय, तर घरच्यांचा मला सपोर्ट नसता आणि असं फक्त माझ्याच घरी नसतात, तर कोणी जरी सांगितलं ना, तरी पण त्यांचा नसणारच आहे सपोर्ट. आता YouTubeच्या पहिल्या पेमेंटमधून आईसाठी साडी घेतलीस, हं, हं. पप्पांसाठी मोबाईल घेतलास. हं. आता आई-वडिलांसाठी काय करायची इच्छा आहे? आता तर मी जसं तुम्हाला सांगितलं, की माझी आई ज्या वस्तूवरती हात ठेवेल, ती वस्तू मला माझ्या आईला घेऊन द्यायची. मला एवढं कॅपेबल बनायचं, एवढा पैसा कमवायचा आहे. हं. त्यांनी लहानपणी माझ्यासाठी, माझ्या बहिणींसाठी खूप काही कष्ट केलेत. आता त्यांचं जे आयुष्य आहे, ते मला त्यांना सुखामध्ये द्यायचं आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. त्यांच्या पण इच्छा असतात, पण ते आपल्याला सांगत नाहीत. कारण आपल्या इच्छांपुढे त्या स्वतःची इच्छा म्हणजे सॅक्रिफाईस करतात. हां, सॅक्रिफाईस करत असतात. तर त्यांच्या ज्या इच्छा असतात, त्या सगळ्या मला कंप्लीट करायच्यात. माझं हे स्वप्न आहे, की प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी काहीतरी नवीन स्पेशल दिवस असला पाहिजे. आता थोडंसं वेगळी चर्चा करूया. मला सांग हं, कसं असतं विशाल, एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या लेव्हलला पोहोचणं ही काही सोपी गोष्ट नाही किंवा खायची बरोबर. गोष्ट नाहीये आणि हं, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. हं, एखादं सक्सेस मिळवणं ते एवढ्या कमी वयामध्ये हं, हं. जेवढं आपण बोलून जातो सहज तेवढं सोपं नसतं. मग बरोबर. इथेपर्यंत पोहोचेपर्यंत बरेच चांगले वाईट अनुभव आले असतील. मग हं, ते नातेवाईकांकडून असतील, घरच्यांकडूनच असतील, शेजाऱ्यांकडून हं, असतील किंवा आपली जी सोसायटी वगैरे आहे त्यांच्याकडून हं, आले असतील. असे काही वाईट अनुभव आहेत का? की जिथे वाटलं, की हा आपला अपमान झालेला आहे सगळ्यात मोठा आणि या हं, अपमानाचा हं. बदला आपल्याला सन्मानात घ्यायचा आहे. असं बऱ्याच वेळेस झालंय. मी तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगेल, की तुम्ही चांगलं काम करा किंवा तुम्ही वाईट काम करा. समाज हा हं. तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. आणि माझा माइंडसेट पहिल्यापासून असा प्रिपेअर होता, की मला समाजाचं काहीच घेणं-देणं नव्हतं. म्हणजे मी माझ्या भावकीतल्या लोकांसोबत पण म्हणजे बोलत नाही. बोलत नाही म्हणजे असं नाही, की माझ्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही चांगलं काम करा, वाईट काम करा, ते तुम्हाला नावं ठेवणारच येतं. असे एक्सपिरियन्स माझ्यासोबत खूप झाले. पण मी त्यांना जास्त सीरियस घेत नाही. कारण माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे. लोकं नावं ठेवणार आहेत. जर त्यांनी आता समजा मी कंटेंट क्रिएट करतोय, जर ते म्हटले, की हा काय छपरीगिरी करतोय. हं. मी जर कंटेंट बनवायचं सोडून दिलं, उद्या जर मी उपाशी असणार, तर ते माझ्यासाठी भाकर घेऊन नाही येणार. मला कष्ट करून मला पैसा कमवावा लागेल, तेव्हाच मी म्हणजे खाणार आहे. तेव्हाच हं. मी माझा उदरनिर्वाह करू शकणार आहे. हं. त्यामुळे मी समाजाच्या, मित्रांच्या किंवा रिलेटिव्हच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. हं. पण असे इन्सिडेंट भरपूर घडलेले आहेत. हं. म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओज गावातल्या लोकांच्या किंवा हं. आसपासच्या लोकांच्या फोनवरती जाऊ लागले, तेव्हा ते लोकं म्हणायला लागले माझ्या वडिलांना, की "तुमचा मुलगा हा असं काय करतोय? म्हणजे काय असे व्हिडिओज बनवतोय छपरीसारखे." पण माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला माझ्यावरती पूर्ण विश्वास होता. त्यांनी माझ्यापर्यंत असं येऊन नाही दिलं. पण मला माहिती होतं, की लोकं आपल्याला नावं ठेवतायत. म्हणजे रिलेटिव्हज पण असायचे. ते पण म्हणायचे, की "हे काय करतंय? हे वेगळ्या ट्रॅकला चाललंय. हे आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही." पण मी जास्त त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मित्र पण होते. माझ्या जवळचा मित्र होता. तो पण मला म्हणायचा, की "असा तू काय व्हिडिओज बनवतोय? त्यातून काय येणार आहे का? काय तू तुझा टाईम वेस्ट घालतोय?" पण आज तोच मित्र हं. त्याला मी माझ्या टीममध्ये म्हणजे सहभागी केलेलं आहे. आज त्यालाच मी पेमेंट देत असतो. म्हणजे त्याने हा पण विचार केला नसेल. त्यामुळं लोकं क्रिटिसाइज करत असतात. लोकांच्या बोलण्याकडे जास्त म्हणजे जास्त सिरियसली घ्यायचं नसतं. तुम्ही जे काम करताय ते तुम्ही काम करत गेलं पाहिजे. लोकं आपल्याला पागल म्हणत असतात. एक लाईन पण आहे, की पागल लोकच इतिहास लिहितात आणि जे शहाणे असतात ते तो इतिहास वाचतात. तर मला यामध्ये पागल बनायचं आहे आणि माझ्या फील्डमध्ये मी पागलच आहे. तुझ्यासारखं बनणं अनेक तरुणांचं स्वप्न आहे. आज हं, तुझे मल्टिपल पेजेस आहेत सोशल मीडियावरती. हं, हं, हं. खूप युवा वर्ग मोठ्या प्रमाणात तुला फॉलो करतो. हं, त्या हं. युवकांना काय सल्ला देशील? युवकांना तर हा सल्ला देईल, की 18 ते 25 जर तुम्ही या वयोगटामध्ये असाल, तर हे अ, वर्ष तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट असतात. यामध्ये आपल्याला अनेक म्हणजे डिस्ट्रॅक्शन पण येत असतात लाईफमध्ये. पण हे जे वर्ष असतात ना, ते तुम्ही सिरियसली घेतले पाहिजेत. असं म्हणतात, की जर तुम्ही स्टार्टिंगचे 5 वर्ष जर तुम्ही गाढवासारखी मेहनत केली, तर पुढचे 50 वर्ष तुम्ही राजासारखं जगाल आणि जर स्टार्टिंगचे 5 वर्ष तुम्ही राजासारखं जगण्याचा प्रयत्न केला, तर पुढचे 50 वर्ष तुम्हाला गाढवासारखी मेहनत करावी लागेल. त्यामुळे सुरुवातीचे काही वर्ष असतात, ज्यामध्ये तुम्ही तुमचा 100% देऊन मेहनत करा. त्यानंतर तुमची लाईफ खूप चांगली होईल. डिस्ट्रॅक्शन आयुष्यामध्ये येत असतात. त्याकडं जास्त हे करू नका. आता नवीन ट्रेंड आलाय म्हणजे ट्रेंड काय पण प्रत्येकाला ते म्हणजे असं वाटतं, की मुलगीच आपल्या आयुष्यामध्ये खूप काही असते.
म्हणजे हां, ते येणार आहे मी करिअरकडे जास्त त्याच्यावरती लक्ष येणार देत नाहीत. आहे. ओके. त्यांना फक्त मुलगी पटवण्यामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये जाण्यासाठीच म्हणजे ते जास्त सीरियस असतात. तर अशा नादी लागू नका. पहिल्यांदा तुम्ही करिअर बनवाल, त्यानंतर मुलींची पण तुमच्या मागे लाईन लागेल. एवढंच त्यांना हां, मी सांगेल. येणार होतो त्याच्यावरती. आता 22-23 वर्षांचा आहेस, तरुण आहेस, अनेक हं, हं. मुलं-मुली तुला डी-एम करत असतील. कधी असं हं, वाटलं नाही का कोणावरती तरी प्रेम करावं, कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये यावं, बाकी मुलांसारखं पण पोरींना फिरवावं? हं. म्हणजे सध्या तर मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि ते माझ्या कामामध्ये आहे. कारण माझी जी-अप हे माझं कामच आहे. मी हं, असंच म्हणत असतो. जसं हं, तुम्ही आत्ता मला म्हटले, की आतापर्यंत तुला डी-एम नाही का आले? मला हजारो डी-एम्स येतात. विचारतात पण, की "तू खूप चांगला आहे. तुझ्यासारखा मुलगा भेटला तर आम्ही खूप म्हणजे लकी असू, हे असू, ते असू." पण मला माहिती आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही सक्सेसफुल होतात ना, देव तुमच्या आयुष्यामध्ये एक मुलगी पाठवतो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हं, आणि जो त्यापासून वाचतो ना, तो आयुष्यामध्ये खूप पुढे जातो. असं म्हणत नाही मी, की प्रेम नाही केलं पाहिजे. प्रेम करा तुम्ही, पण तिने तुमची पण रिस्पेक्ट केली पाहिजे. तुमच्या करिअरची पण रिस्पेक्ट केली पाहिजे. हं. त्यामुळं मी आत्तापर्यंत तरी म्हणजे या रिलेशनशिप किंवा प्रेमामध्ये पडलेलो नाहीये. माझं प्रेम हे माझं कामच आहे आणि मी त्यासाठीच वेळ देत असतो. त्यामुळं हे सांगाल. या सोशल मीडियामध्ये आज जे काही सक्सेस मिळवलेस, याचं क्रेडिट कुणाला द्यावंसं वाटतं का? क्रेडिट नेहमी मी 3 लोकांना देत असतो. पहिले म्हणजे माझे आई-वडील, हं, कारण त्यांच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकलो. दुसरं म्हणजे मी, कारण मी मेहनत केली त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. हं, म्हणजे आयुष्यामध्ये मी खूप वेळेस डिमोटिव्हेट झालेलो आहे, अनडिसिप्लिन झालेलो आहे. पण मी म्हणजे मी कुणाकडून अपेक्षा नाही ठेवत, की याने मला मोटिव्हेट केलं पाहिजे किंवा याने हं. मला समजून सांगितलं पाहिजे. मी स्वतःला समजून सांगत असतो. कारण आयुष्यामध्ये मी असे काही फेज पाहिलेले आहेत ना, म्हणजे मी एवढं म्हणजे सक्सेस पण मिळवलेली आहे ना, म्हणजे माझ्यासाठी माझी स्टोरी ही खूप मोटिव्हेशनल स्टोरी आहे. हं. म्हणजे 10वी मध्ये मला काही येत नव्हतं. त्यामध्ये मी 1 नंबर मिळवला. म्हणजे 11वी मध्ये 12वी मध्ये जेव्हा मी कॉमर्सला आलो, तेव्हा म्हणजे मलाच वाटलं नव्हतं, की म्हणजे सगळं माझ्यासाठी तेव्हा नवीन होतं कॉमर्स. तिथे पण माझा तालुक्यामध्ये पहिला नंबर आला माझी स्टोरी ही माझ्यासाठी मोटिव्हेशन आहे. त्याच्यामुळे मी कुणाकडून अपेक्षा पण ठेवली नाही. मी स्वतःला मोटिव्हेट करत असतो. आणि तिसरा ज्याला मी याचं श्रेय देईल तो म्हणजे देव. कारण आता मी जे काय आहे ह्या 3 गोष्टींमुळेच आहे. माझ्या आयुष्यामध्ये जी पण काही चांगली गोष्ट होते त्याचं क्रेडिट मी देवाला देत असतो नेहमी आणि या 3 गोष्टींनाच देईल मी. आता सोशल मीडियावरती तुझे कुठले-कुठले हँडल आहेत आणि एकूण अक्रॉस फॉर्मॅटमध्ये मिळून तुझे किती फॉलोअर्स आहेत? आता सध्या सोशल मीडियावरती माझे 4 प्लॅटफॉर्म्स आहेत. हं, माझं पहिलं प्लॅटफॉर्म आहे एम-के-सी टेक, ज्यावरती सध्या Instagramवरती 7,82,000 फॉलोवर्स आहेत. YouTubeवरती 3,00,000 प्लस सबस्क्रायबर आहेत आणि मी महाराष्ट्रातला 5वा सर्वात मोठा टेक इन्फ्लुएन्सर आहे. हं, माझं दुसरं पेज आहे ज्याचं नाव आहे एम-के-सी शॉर्ट्स, ज्यावरती मी इन्फोटेनमेंटचा कंटेंट अपलोड करत असतो. तिथे YouTubeवरती 1.4 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि Instagramवरती 4,33,000 माझे फॉलोवर्स आहेत. माझा तिसरा प्लॅटफॉर्म आहे प्लेसमेंट मराठी, ज्यावरती मी करियर गाईडन्स, हं. स्कॉलरशिप अपडेट, जॉब अपडेट म्हणजे विद्यार्थ्यांना सांगत असतो. जिथे सध्या माझे Instagramवरती 4,72,000 फॉलोवर्स आहेत आणि माझा तिसरा प्लॅटफॉर्म आहे नगरचा विशाल, ज्यावरती मी व्लॉगिंग करत असतो, लाईफस्टाईलचे व्लॉग्स अपलोड करत असतो. जिथे माझे YouTubeवरती 84,000 सबस्क्रायबर आहेत आणि Instagramवरती 54,000 माझे फॉलोवर्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल माझी आत्ता 35,00,000 लोकांची फॅमिली आहे आणि सांगायला मला अभिमान वाटतो, की म्हणजे नगर जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्सर मी आहे आणि माझ्या याच डेडिकेशनमुळे आज महाराष्ट्रातला सुद्धा मी एक टॉपचा इन्फ्लुएन्सर आहे. सर्वांच्या मनातला प्रश्न आहे, मित्र म्हणून, होस्ट म्हणून माझा सुद्धा तो प्रश्न आहे, की आज मग विशाल शिंदे हा किती हं. कमवतो? असे क्वेशन्स तर मला भरपूर येत असतात. आम्हाला आकडा ऐकायला आवडेल. नाही, असे क्वेशन्स तर मला भरपूर येत असतात डी-एममध्ये पण, की तू किती कमवतो? आणि जे कंटेंट क्रिएटर म्हणजे ज्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं त्यांच्यासाठी ही गोष्ट म्हणजे हं, एका मोटिव्हेशनसारखी असते. त्याच्यामुळे मला भरपूर जण विचारत असतात. पण जर तुम्हाला या फील्डमध्ये यायचं असेल, तर मी हेच सांगेल, की पैसा पाहून तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये जाऊ नका. तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. जर तुम्ही मेहनत केली, तर तुम्ही म्हणजे इमॅजिन पण केलं नसेल तेवढा तुम्ही पैसा कमवताल. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की आधी मी 12 तास काम करायचो. मला ₹500-600 मिळायचे. आज माझे मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत आणि मी मल्टिपल ब्रँडसोबत सध्या काम करतो. म्हणजे मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं, की या ब्रँडसोबत मी काम करेल. आज मी Samsungसोबत काम केलेलं आहे, Havells काम केलेलं आहे, Oppoसोबत काम केलेलं आहे, Cashifyसोबत काम केलेलं आहे, IMAसोबत काम केलेलं आहे, पॉलिसी बाजार हा एक ब्रँड आहे, ट्राया म्हणजे अशा मल्टिपल प्लॅटफॉर्मसोबत मी काम केलेलं आहे आणि आज मी माझ्या आई-वडिलांचे खर्च भागवू शकतोय. म्हणजे एवढं अर्निंग तर मी करतोच
आणि मेन उत्तर राहूनच गेलं ना. आम्हाला आकडा ऐकायचा होता. आकडा असा डायरेक्ट शब्दांमध्ये नाही सांगू शकत, हां. पण 3 iPhone घेऊ शकतोय मी एका महिन्यामध्ये. अच्छा. म्हणजे एवढं तरी विशाल शिंदे कमवतो. एका वर्षाच्या त्याच्या अर्निंगमधून रेंज रोव्हर सुद्धा घेऊ शकतो. हां. घेऊ शकतो. याच्यापेक्षा दुसरं मला वाटतं, याच्यापेक्षा दुसरं आणि मोठं मोटिव्हेशन काय असू शकतं? जो एक मुलगा वयाच्या 16-17 वर्षी दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजंदारीवरती कामाला जातो, जो आई-वडिलांची स्वप्न घेऊन धडपडतो, ज्याला सुरुवातीच्या फेजमध्ये सगळ्यांकडून विरोध होतो आणि मी जसं माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की कधी-कधी काय होतं आपल्या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याकडे अपयशाने बघणाऱ्या नजरा, जेव्हा आपलं कर्तृत्व सिद्ध आपण करतो, जेव्हा आपण यशस्वी होतो, तेव्हा आदराने झुकतात आणि त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल म्हटलात तर विशाल शिंदे. विशाल, एक जेन्युइन आणि एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जो मी सुद्धा अनुभवलेला आहे. इव्हन प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तसा अनुभव येत असतो. हं, हं, हं. सुरुवातीच्या काळामधला विशाल, त्या हं. विशालला पाहुण्यांकडून, सोसायटीकडून, समाजाकडून, भावकीकडून, मित्र-मैत्रिणींकडून मिळणारी वागणूक हं, हं, आणि हं. आत्ताचा जो महाराष्ट्राला माहिती असलेला विशाल शिंदे, याला या हं. सर्वांकडून मिळणारी वागणूक, या दोन्ही वागणुकीमध्ये काही तफावत वाटते का? खूप तफावत आहे. जेव्हा मला तुम्हाला असं सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता ना, तेव्हा तुम्हाला सपोर्ट करायला कोणीच नसतं. पण जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता ना, तेव्हा तुम्हाला सपोर्ट करायला सगळं म्हणजे सगळं जग असतं. आणि मी हे पण सांगेल, की जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता आणि तेव्हा तुमच्यासोबत जे माणसं तुम्हाला सपोर्ट करत असतात, तेच तुमच्या आयुष्यातले खरी माणसं असतात. जेव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच नव्हतो, तेव्हा म्हणजे हे नॉर्मली आहे, म्हणजे समाजाची सवयच आहे. जेव्हा एखादा व्यक्ती काहीच नसतो, तेव्हा त्याला कोण भाव देत नाही. हं. जेव्हा म्हणजे मी गावातून जायचो किंवा पाहुण्यांच्या घरी जायचो, तेव्हा एवढी रिस्पेक्ट भेटत नसायची आणि नाही पण भेटली पाहिजे, कारण तेव्हा आपण नाहीतच कोणी. ते रिस्पेक्ट आपण कमवली पाहिजे आपल्या कामातून. म्हणजे व्हॅल्यू मित्रांमध्ये पण नव्हती. म्हणजे सगळे असे कॅज्युअलीच घ्यायचे. रिस्पेक्ट पण नव्हती आणि मी कुणाकडून अपेक्षा पण नाही केली, की मला रिस्पेक्ट तुम्ही द्या. कारण हं. मला माहिती होतं एक ना एक दिवस मिळणार आहे आणि ते आपल्या कामातूनच मिळणार आहे. माझ्या माझ्या कामावरती विश्वास होता. जेव्हा मी या फील्डमध्ये सक्सेसफुल झालो, जेव्हा मला लोकं ओळखायला लागले. नंतर मी पाहिलं, की जे मित्र कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत बोलत पण नव्हते, त्यांचा स्वतःहून मला कॉल यायला लागला, की "अरे विशाल, विसरला काय आम्हाला?" पण मी पण त्यांना मोठ्या मनाने सांगतो, की "अरे नाही, तुला विसरून कसं चालेल?" हं. म्हणजे अशा भरपूर येतं. पाहुण्यांचे पण मला कॉल येत असतात, की "काय करतोय? कसा आहेस?" ते पण म्हणजे विचारतात, की "आता किती पैसा कमवतो?" पण नाही, मी सांगत नाही. आणि घरचे पण समाजातले लोकं किंवा भावकीमधले लोकं पण, जे आधी माझ्याकडे पाहत पण नसायचे, आता जे घरी येतात, विचारतात, की "तू हे कसं केलं? कसा पैसा कमवला? आमच्या पण मुलाला शिकव, की याने कसं केलं पाहिजे." म्हणजे जे लोकं आधी मी हे काम करत असताना त्यांच्या मुलाला माझ्यापासून दूर ठेवायचे, की म्हणजे "तू पण हे व्हिडिओज बनवशील त्याच्या नादी लागून किंवा तू पण असा वेगळाच बनशील." आज तेच पालक माझ्याकडे येऊन सांगतात, की "आमच्या पण मुलाला हे शिकव, त्याला पण तुझ्यासारखं बनायचंय." खरंच म्हणजे माझ्यासाठी हा खूप चांगला क्षण होता आणि म्हणजे शब्दात पण नाही व्यक्त करू शकत. पण असं आज मी एवढा म्हणजे आहे एका लेव्हलला, पण ॲटिट्यूड किंवा इगो या 2 गोष्टी माझ्या आयुष्यात आणखी पण नाही आहेत. मला म्हणजे कुणी पण जरी सबस्क्रायबरने कॉल केला, तरी मी सगळ्यांसोबत चांगलं बोलत असतो. कोणत्या भावकीतल्या म्हणजे एखाद्या भावकीतल्या माणसाने जरी मला काही विचारलं, तर मी त्यांना आदराने सांगत असतो. पाहुण्यांचा जरी कॉल आला, तरी पण त्यांना व्यवस्थित सांगत असतो. मित्राने जरी कॉल केला, तर प्रत्येकासोबत बोलण्याचा मी प्रयत्न करत असतो. एक खूप छान वाक्य बोललास, की मी खूप डाउन टू अर्थ आहे. असंच असतं. हं. ज्याला बघायला मिळणार नाही ते भोगायला मिळालं, की तो माणूस असा हं, वेगळ्या हं, हं. पद्धतीने वागायला बघतो. नक्कीच. जो खालून वरती गेलाय त्याला पडण्याची काय हं. भीती आहे. हां, त्याच्यामुळे तेच. आपल्यासारखी माणसं डाउन टू अर्थच असतात आणि खरं तर बरोबर. मला वाटतं हेच आपलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे किंवा यालाच तर यश म्हणतात. राइट. म्हणजे थोडंसं यश मिळालं, की हुरळून जाणारे आपण बरेच जण बघतो. पण खूप हां, सारं यश बरेच असतात. मिळाल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवरती ठेवणं, यासाठी सुद्धा एक हं. वेगळी मेंटॅलिटी लागते, जे हां, तुझ्याकडे कारण आहे. आपल्याला माहिती आहे, की आपण स्टार्ट कुठून केलो होतो. येस. आपली कोणत्या आपण क्षेत्रातून आलोय, कोणत्या गावातून आलोय, आपण किती मेहनत केलेली आहे, त्या सगळ्यांची आपल्याला जाणीव असते. बरोबर. त्यामुळे जेव्हा त्या लेव्हलचा एखादा व्यक्ती असतो, जो आपल्यासोबत म्हणजे बोलत असतो, तेव्हा आपण पण त्यासोबत हं. आदरानेच बोलणार, वागणार आणि एका सक्सेसफुल व्यक्तीची निशाणी किंवा वैशिष्ट्य म्हणू शकता, तो नेहमी डाउन टू अर्थ असतो. तो नेहमी सगळ्यांसोबत आदराने बोलतो, चांगलं बोलतो. काही लोकांसोबत म्हणजे आता माझं शेड्यूल पण थोडंसं बिझी असतं, तर काही लोकांसोबत नाही जास्त इंटरॅक्ट करता येत. हं. तर त्यांना पण जेव्हा मी वेळ भेटेल तेव्हा रिप्लाय देत असतो प्रत्येकाला. तरुणांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक खूप छान छान सल्ला देईन. तुम्ही Instagramचा यूज खरंच करा, रील्स बघत जावा.
कुठल्यातरी कपडेवालीच्या रील बनवायच्या, बघायच्या, कुठल्यातरी जुगार खेळायला लावणाऱ्या रीलवाल्याला फॉलो करायचं, की कुठल्यातरी अश्लील कपड्यावरती डान्स करणाऱ्या रील स्टारला फॉलो करायचं. या सगळ्यांना फॉलो करण्यापेक्षा अशा मुलांना फॉलो करा आणि जर आयुष्यामध्ये कोणाचा आदर्श घ्यायचा असेल तर अशा मुलांचा घ्या, ज्याने आपल्या आई-वडिलांचं त्याने खूप छान सांगितलं विशालने, की आई-वडिलांनी केलेले कष्ट किंवा आई-वडिलांनी जे काही हाल सोसलेत, तेच सगळ्यात मोठं मोटिव्हेशन माझ्यासाठी होतं. म्हणून एवढ्या लहान वयामध्ये आज त्याने एवढं सक्सेस मिळवलंय. खरं तर विशाल, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हं, हं. एकच गोष्ट नाही मॅटर करत. त्यासाठी हं. कमालीचा संयम लागतो. त्यासाठी बरोबर. पाय जमिनीवरती असले पाहिजेत. कामामध्ये तुमच्या सातत्य असलं पाहिजे. कामामध्ये तुमच्या शिस्त असली पाहिजे आणि खरं तर मोठी स्वप्न असली पाहिजेत. मला वाटतं बरोबर. या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये आहेत आणि म्हणूनच हं. कदाचित आज तू एवढ्या उंचीवरती आलेला आहेस. आता एवढं सगळं झाल्यानंतर आता पुढे प्लॅन्स काय आहेत तुझे? माझे प्लॅन्स असं म्हणतात, की आपल्या बँकेमधला पैसा, आपलं रिलेशनशिप आणि आपले पुढचं पाऊल हे कधीच कोणाला सांगायचं नसतं. प्लॅन्स तर माझे खूप काही आहेत. आता तर मी एवढंच सांगेल, की पुढच्या काही वर्षांमध्ये मला माझ्या ऑडियन्सला खूपच भन्नाट कंटेंट द्यायचा आहे. खूप चांगले-चांगले व्हिडिओज बनवायचे आहेत हं. आणि प्लॅन्स जेव्हा ते कंप्लीट होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल. आत्ता हा पहिला व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येणार आहे. आणखी 2 वर्षानंतर तुम्ही मला पुन्हा या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाईट करा आणि तेव्हा मी सांगेल, की मी कोणते प्लॅन्स कंप्लीट केलेत. तेव्हा तुम्ही मला विचारा आणि तेव्हा मी तुम्हाला ते नक्की सांगेल. मित्रांनो, परिस्थितीची जाणीव असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही आणि त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे विशाल आहे. विशालने आयुष्यामध्ये जे जे काही अचीव्ह केलेलं आहे, ते आता त्याने सांगितलेलंच आहे. सहज कुणालाच कुठली गोष्ट मिळत नाही, अर्थात त्याला सुद्धा मिळालेली नाही आहे. त्याने सुद्धा बऱ्याच गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये फेस केलेल्या आहेत. ते त्याने आपल्याला सांगितल्याच. हा प्लॅटफॉर्म किंवा हा मंच तुमच्यासाठीच सजला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष केला असेल. तुमचा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कोणी धोका दिलेला असेल. लग्नानंतर खूप सारा तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागलेला असेल. लाईफमध्ये एक्स्ट्रीम लेव्हलचे अपडाऊन्स बघितलेले असतील आणि त्याच्यातून उभं राहून पुढे तुम्ही काहीतरी आयुष्यामध्ये कमवलं असेल किंवा यश प्राप्त केलं असेल, तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे. कमेंट्समध्ये मी Google फॉर्मची लिंक देतोय. त्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरून घ्या. माझी टीम तुमच्यासोबत लवकरात लवकर संपर्क साधेल आणि तुम्हाला इथे माझ्या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाईट करेल. जेणेकरून तुमचा संघर्षमय प्रवास आपण सगळ्या लाखो, कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवू. जेणेकरून त्याच्यातून लोकं काहीतरी घेतील आणि त्यांच्यासाठी तो इन्स्पायरिंग ठरेल. विशाल, तू इथे आलास आणि तुझा संघर्षमय प्रवास आमच्या ऑडियन्सला सांगितलास. जसं तू सांगितलंस 2 वर्षानंतर मी पुन्हा तुला इथं बोलवेन. 2 हं, हं. वर्षापूर्वी जेव्हा मी तुला बोलवलं होतं, तेव्हा विशाल तुलनेने काहीच नव्हता. आज बरोबर. विशालने खूप काही अचीव्ह केलेलं आहे. अपेक्षा व्यक्त करतो की 2 वर्षानंतर मी जेव्हा तुला बोलवेन, तेव्हा हं, काहीतरी हं. अजून भन्नाट असेल नक्कीच. आणि तेवढा विश्वास आहेच कारण डिसिप्लिन शिवाय माणूस मोठा होत नाहीये आणि ते हं. डिसिप्लिन तुझ्यामध्ये ठासून भरलेलं आहे आणि कदाचित म्हणूनच तू इथे माझ्यासमोर बसलेला आहेस. राइट. या प्लॅटफॉर्मवरती आलास त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. वेळात वेळ काढून इथे आलास त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार. बरोबर. असाच मोठा हो, यशवंत हो, गुणवंत हो, कीर्तिवंत हो आणि असंच आमच्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला तुझे असे भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण इथं थांबतो. थँक यू सो मच.